जायगा तिकडे जायगा तिकडे तर तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा व्हिडिओ क्रिएट करायसाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे ते फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे। तर आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे आणि इथून ॲड करूया। फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। 9.6चा बॉक्स इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। ह्याच फोटोवरती आपल्याला क्लिक करून 2 बोटांनी हा फोटो सेट करायचा इथून परफेक्टमध्ये। फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करून ओव्हरलेचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि बीटमा व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। हा बीटमा व्हिडिओ येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर येते तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं एक ऑप्शन मिळून जाईल। सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल। सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे हा जो आपला बीटमा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा बीट आहेत। तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल तिथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट इथून चेंज होते ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुढची बीट आपली इथे चेंज होते अशा ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीटमावरून तुम्हाला स्प्लिट करत द्यायचा आहे। फोटो स्प्लिट केल्यानंतर हा जो बीटमा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं। खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्या इथून काय करायचं आहे आपलं PNG इथून ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे। PNG ॲड केल्यानंतर आता आपल्या सिम्पली इथे यायचं आहे टाईमलाईनला इथून बघू शकाल की 6 सेकंदाचा तिथला जो आपण फोटो स्प्लिट केला आहे तिथे येतेल्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि दुसरं PNG इथून ॲड करायचं अशा प्रकारे आणि ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची। नेल्यानंतर पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून तेच PNG इथून ॲड केल्यानंतर स्क्रीनवर अशा वेळी बसून जाईल। तर मी काय करतो आता इथून आहे ना बीट नावाचा इथून फोटो स्प्लिट करून घेतो तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल की फोटो स्प्लिट केल्यानंतर आपल्या सिम्पली आता काय करायचं जे पहिले ट्रान्झॅक्शन असेल ना त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये हा जो लुमिन फ्लॅशचा इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करा। त्याच्यानंतर त्याच्याच वरती तुम्हाला अप्लाय टॉल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। आता हा जो आपला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 2 नंबरला त्यावरती क्लिक करून सिम्पली कॉम्बोमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डिस्टोर लेफ्टचा इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चे तुम्ही एक सिलेक्ट करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच डायनॅमिक सेक 2चा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आउटमधला ब्लॅक होलचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस सेकचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच सेक स्लाईड हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच लुमिन फ्लॅशचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर पहिले एन्जुट यायचं आहे। खाली तुम्हाला इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा इथे तुम्हाला बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे खाली 2 नंबरला त्यावरती क्लिक करून सिम्पली या ऑप्शनमध्ये यायचं आहे। या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा जो इफेक्ट आहे फॉरेस्टचा इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून स्पीड संपूर्ण बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। इथून हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर आता सिम्पली आपले हा जो 6 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे ते यायचं आहे आणि व्हिडिओ 2वरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 6 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवायची आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा इथेच यायचं आणि व्हिडिओ 2वरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पुन्हा पॅरिटीच्याच ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 6 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली पुन्हा आपल्या 6 सेकंदाचे तिथल्या फोटोपाशी यायचं आहे। येतेल्यानंतर बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे आता त्यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये हा जो स्प्लिटचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला 6 सेकंदाची तिथला फोटो आहे त्याच फोटोला ठेवायची।
त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंद आहे तिथला पुढे जिथं आपण स्पीड केला आहे तिथे यायचं आहे. पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करून क्लोनच्याच ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे निंजा डबल्स इथून सिलेक्ट करायचे अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याची इफेक्टची लेंथ असेल जो आपला 10 सेकंद तिथला पुढे तेवढीच ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीच मग एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.